माणसाचा जेव्हा जन्म होतो ना तेव्हा ते छोटंसं बाळ असतं. जन्म झाल्या सगळे लोक त्याची काळजी घेतात, त्याच्या संगोपनाची काळजी घेतात, त्याच्या शारीरिक वाढीसाठी काळजी घेतात, त्याला लागणारं पूरक आणि पोषक वातावरण त्याला दिलं जातं. त्याला थंडी नको, एसी नको, फॅन नको, गरम होतंय, जसं पाहिजे तसं वातावरण देण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून त्याच्या शरीराची वाढ चांगली होईल. त्याला काय हवंय, त्याच्या शरीराला काय हवंय ते त्याला खाऊ पिऊ घातलं जातं आणि ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं, रांगायला लागतं, खेळायला लागतं, पळायला लागतं, चालायला लागतं, पडायला लागतं. पुढे जर चुकून पडला ना तो तर त्याच्या जखमेला पट्टी केली जाते, त्याला औषध लावलं जातं, गरज पडली तर त्याला औषधं दिले जातात. का? कारण ती जखम भरून निघली पाहिजे. असं करत करत ते बाळ जेव्हा लहानचं मोठा होतं, मोठा झाल्यानंतर आपल्याला समजतं की आपण व्यायाम केला पाहिजे, आपण एक्सरसाइज केली पाहिजे, आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिले पाहिजे, शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. कुठेतरी डिफिशियन्सी आली तर डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण कुठेतरी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतो किंवा आहारामध्ये ते व्हिटॅमिन वाढवतो. इतकी आपण शरीराची काळजी घेतो मित्रांनो. आपण शाळेत जायला लागतो, आपण शिकायला लागतो, आपण पुस्तकं वाचायला लागतो, आपण सोशल मीडियावर युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळं ज्ञान ग्रहण करायला लागतो आणि या शाळेच्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, अवतीभोवती मिळणाऱ्या ज्ञानाच्या माध्यमातून आपली बुद्धी विकसित होते. पण या प्रक्रियेमध्ये शरीर विकसित होतं, बुद्धी विकसित होतं. पण मित्रांनो, विचार करण्याचा विषय आहे, मनाचं काय? कुठंतरी या मनाला कसं वातावरण मिळतं याचा कधी आपण विचार करतो? शरीराला जखम झाली तर जखम भरून काढण्यासाठी काम करतो, पण मनावर झालेल्या जखमेवर काय काम करायचं याचा कधी विचार करतो? आपण कधी विचार केलाय की मनावर झालेल्या भूतकाळातल्या काही आघाताचा आज पण वर्तमान काळामध्ये काहीतरी परिणाम आपल्यावर आहे आणि त्याचा परिणाम भविष्यावर होऊ शकतो? हा कुठंतरी माइंडसेटवर काम करणं आवश्यक आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना मित्रांनो, मी ठरवलंय की या कौशल्य विकसित करणारे कार्यक्रम असतील, ज्ञान देणारे कार्यक्रम असतील, सिस्टीमवर, स्ट्रॅटेजीवर काम करणारे कार्यक्रम असतील, या कार्यक्रमापेक्षा एक चांगला कार्यक्रम आपण लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे. आणि तो कार्यक्रम असेल माइंडसेटवर काम करणारा, तो कार्यक्रम असेल मनाला समजून घेण्यावर, मनाची सकारात्मक ऊर्जा कशी वापरायची, मनावर होणारा भूतकाळाचा परिणाम कसा कमी करायचा. तर मी विचार केला, हे मन कशा पद्धतीने कोणत्या वातावरणात आपल्याबरोबर राहतं, त्या मनावर लहानपणी काय काय सकारात्मक नकारात्मक आघात झालाय, त्याचा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स किंवा त्याचा सुपरिटी कॉम्प्लेक्स कसा डेव्हलप झालाय आणि कुठंतरी या मनावर काम करणं आवश्यक आहे. म्हणून आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रम घेऊन मी तुमच्या समोर आलोय मित्रांनो.